नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या एसओसी सक्सेस पॉइंट मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघतोय तर पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचा पार्ट 2 बघतोय. पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितलेला आहे आणि त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्ही आम्हाला टेलिग्रामवर, इंस्टाग्रामवर किंवा ईमेल करू शकता किंवा आम्हाला ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. काही प्रश्न असेल, शंका असेल तर तिथं सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं डोबे रायनर ट्राइड्स बघितलं. त्यानंतर आपण न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्हज बघितलं आणि त्यानंतर मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल बघितलं. त्या तिघांनी जे काही एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं ते केलं होतं ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास. ठीक आहे. पण जो मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचं जे काही क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे ते करण्यात आलेलं आहे अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲटॉमिक नंबरचा असा अर्थ होतो नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन प्रेझेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणत असतो. लक्षात घ्या. मग बघा मित्रांनो, हेनरी मोस्ली यांनी काय केलं, हा मॉडर्न पेरियोडिक टेबल प्रिपेअर केला होता. कधी तर 1913 मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये काय करण्यात आलं बघा, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन. म्हणजे एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टीज आहे ना यांचं पेरियोडिक फंक्शन आहे ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. कशावर ते डिपेंड असतं, तर ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतं. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इन दॅट ॲटम. म्हणजे एखाद्या ॲटम मध्ये प्रोटॉन किती आहेत त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर म्हणतो. आणि त्याला आपण कॅपिटल झेड न दाखवत असतो. कशानं, तर कॅपिटल झेड न. बघा, आपल्याकडे एक ॲटम आहे त्याच्यामध्ये 22 प्रोटॉन आहेत. मग याचा ॲटॉमिक नंबर किती होणार, 22 होणार. एखादा ॲटम असेल त्याच्यामध्ये एक असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती होणार, तर ॲटॉमिक नंबर 1 होणार. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द इलिमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. ठीक आहे, दॅन पाहिजे इथं. बघा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जो ॲटॉमिक नंबर आहे ना, ही मोर फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट दॅन द ॲटॉमिक मास. म्हणजे ॲटॉमिक मास पेक्षा आपण ॲटॉमिक नंबरला फंडामेंटल प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो एलिमेंटची. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर स्टेटमेंट काय बघा मित्रांनो, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन. पेरियोडिक फंक्शन तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीज रिपीट होतात आफ्टर द सम फिक्स इंटरवल. ठीक आहे, त्याला आपण पेरियोडिक फंक्शन असं म्हणतो. आणि देअर ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, त्याच्या ॲटॉमिक नंबर नुसार. नंतर बघा मित्रांनो, मॉडर्न पेरियोडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पेरियोडिक टेबल. आता जो मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे त्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ पेरियोडिक टेबल सुद्धा म्हणतो. कारण या मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये जे काही आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे एलिमेंटचं, हे कशाच्या बेसवर केलेलं आहे, हे केलेलं आहे ॲटॉमिक नंबरच्या इन देअर इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे एलिमेंट इज अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे आपण काय केलेलं आहे, त्या एलिमेंटला त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावलेलं आहे ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, हे पण लक्षात घ्या. बघा, मग जे काही ड्रॉबॅक होते मेंडेलिव्हच्या पेरियोडिक टेबलमध्ये, मेंडेलिव्हच्या पेरियोडिक टेबलमध्ये जे काही ड्रॉबॅक होते ते ड्रॉबॅक काय झाले, या न्यू टेबलमध्ये जो न्यू मॉडर्न पेरियोडिक टेबल आहे याच्यामध्ये काय झाले, रिमूव्ह झाले. ओके. आणि जी काही अँबिग्युटी होती अबाउट द पोझिशन ऑफ द हायड्रोजन इज नॉट रिमूव्ह. म्हणजे हायड्रोजनला ठेवायचं कुठं, तर ही जी अँबिग्युटी आहे, हे जे काही संदेह आहे, हे मात्र तसाच होता. हा कुठे ठेवायचा आहे हे अजून पण समजलेलं नाही आहे. ठीक आहे. चला, तर बघा मित्रांनो, हा आहे आपला मॉडर्न पेरियोडिक टेबल. आता मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये काय आहे, कसं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजायला मिळतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला मॉडर्न पेरियोडिक टेबल. चला याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया. तर बघा मित्रांनो, जे काही हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण पिरियड असं म्हणतो. जे पिरियड आहेत ते 1 to 7 आहेत. किती आहेत, 1 to 7. हॉरिझॉन्टल रो इज कॉल्ड द पिरियड. म्हणजे बघा हा, ठीक आहे, हे पिरियड 1 2 3 4 5 6 7, याला आपण काय म्हणतो, पिरियड असं म्हणतो. याला पिरियड म्हणतो. किती 7 पिरियड आहे, 1 to 7 पर्यंत आपल्याला इथं पिरियड पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर जे व्हर्टिकल जे कॉलम आहेत ना त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. म्हणजे व्हर्टिकल कॉलम कोणते बघा, व्हर्टिकल कॉलम, हे व्हर्टिकल कॉलम यांना ग्रुप्स म्हणतो. हे किती आहे, 1 to 18 पर्यंत असे आपल्याला ग्रुप्स दिलेले आहेत. ठीक आहे, हे पण तुम्हाला इथे थोडंसं लक्षात घ्यावं लागेल, हे ग्रुप्स आहेत. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा मित्रांनो, एक महत्त्वाचं दिलेलं आहे, अ पार्ट ऑफ दिस 7 रोज अँड 2 रोज शोन
separately at the bottom of the periodic table. These are called the लॅन्थेनाइड सिरीज अँड ऍक्टिनाइड सिरीज. बघा आता जे 7 पिरियड आहेत त्याच्या खाली हे दोन आपल्याला एक्स्ट्रा सिरीज दिले आहेत. ठीक आहे, त्याला आपण लॅन्थेनाइड सिरीज अँड ऍक्टिनाइड सिरीज असं म्हणत असतो. ठीक आहे, हे बघा इथला जो पोर्शन, इथले सिरीज इथे दिलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर इथला सिरीज कुठे दिले आहेत, इथे दिलेले आहेत इथल्या. ठीक आहे, लक्षात घ्या याच्यामधल्याच दिलेले आहेत. बघा हे तुम्हाला पाहायला मिळेल, इथं तुम्हाला ओळखू येणार नाही, हे क्लिअर दिसत नाहीये. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा विद्यार्थी काय दिलेलं आहे, आता जो एंटायर जो पेरियोडिक टेबल आहे याला आपण काय केलं आहे, डिवाइड केलेलं आहे 4 ब्लॉकमध्ये. म्हणजे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. ठीक आहे, किती ब्लॉकमध्ये केलेलं आहे, या 4 ब्लॉकमध्ये. कसं केलं, काय केलं हे तुम्हाला नंतर 11वी 12वी मध्ये समजणारच आहे डिटेलमध्ये. सध्या तरी फक्त एवढं तुम्ही लक्षात घ्या, आपण काय केलंय 4 ब्लॉकमध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, आता कोणत्या ब्लॉकला काय म्हणायचं, कसं म्हणायचं ते पण थोडक्यात समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळं क्लिअर होईल. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ठीक आहे, हे जे दोन पिरियड आहेत पहिला आणि दुसरा, ठीक आहे, हे येतात यस ब्लॉकमध्ये. कशामध्ये येतात तर यस ब्लॉकमध्ये. ठीक आहे, हे जे खालचे दोन आहेत बघा, हे दोन, ठीक आहे, हे येतात एफ ब्लॉकमध्ये. कशामध्ये, एफ ब्लॉकमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून ते इथपर्यंत जे आहेत हे आहेत पी ब्लॉक. कोणता आहे, पी ब्लॉक. आणि इथून ते इथपर्यंत जो आहे विद्यार्थी मित्रांनो याला म्हणायचं डी ब्लॉक. हे हा कोणता आहे तर डी ब्लॉक आहे. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. ठीक आहे, याला तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात येईल, आता इथं जी काही झिगझॅग लाईन आहे बघा, अशा प्रकारे एक झिगझॅग लाईन असते. ठीक आहे, आता झिगझॅग लाईनच्या बाजूला, ठीक आहे, या झिगझॅग लाईनच्या बाजूला आपल्याला मेटलॉइड्स पाहायला मिळतात. ठीक आहे, मग लेफ्ट साईडला सर्व मेटल्स आहेत, हे सर्व मेटल्स आहेत. राईट साईडला जर बघितलं तर सर्व नॉन मेटल आहे. ठीक आहे, हे सर्व नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, हे सर्व काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. आणि या जी झिगझॅग लाईन आहे याच्या बाजूला या लागून जे आहेत ते आहेत मेटलॉइड. आता काय कसं आहे सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. बघा आता जे मेटलॉइड्स आहेत, ठीक आहे, एलिमेंट्स लाई अलॉंग द बॉर्डर ऑफ झिगझॅग लाईन, जे मी तुम्हाला अगोदर दाखवलं आहे. ठीक आहे, मेटल लाई ऑन द लेफ्ट साइड ऑफ द झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन म्हणजे झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला सर्व मेटल्स आहेत. ठीक आहे, आणि जे नॉन मेटल्स आहेत हे कुठे आहेत तर राईट साइड ऑफ द झिगझॅग लाईन. ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, मॉडर्न पेरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, आय होप तुम्हाला हे सगळं माहित असेल. नसेल तर मी तुम्हाला सांगतोय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पेरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट याचं काय रिलेशन आहे नेमकं. बघा मित्रांनो, आता ज्यावेळेस बघा मित्रांनो आपण मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये, ठीक आहे, जे नेबरिंग एलिमेंट्स आहेत, ठीक आहे, त्यांची जी काही प्रॉपर्टीज आहेत ना हे स्लाइडली डिफरंट करतात. बघा कशा प्रकारे, डिफर स्लाइडली इन देअर प्रॉपर्टीज व्हाईल डिस्टन्स एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे दोन एलिमेंट जर जवळ असतील त्याच्यामध्ये स्लाइडली चेंज असेल प्रॉपर्टीमध्ये, आणि खूप दूर दूर जर एलिमेंट असतील तर या दोघांमध्ये आपल्याला खूप मोठा बदल पाहायला मिळेल त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये. हे पण तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता एलिमेंट इन द सेम ग्रुप शोज द सिमिलरिटीज अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. म्हणजे बघा जे एलिमेंट आहे सेम ग्रुपमध्ये, ग्रुप म्हणजे व्हर्टिकल, याच्यामध्ये काय सेम प्रॉपर्टीज आहेत, वरच्या आणि खालच्या एलिमेंटमध्ये सेम प्रॉपर्टीज आहेत, पण काही ग्रेडेशन सुद्धा आहेत. ग्रेडेशन म्हणजे काहीतरी चेंज आपल्याला सुद्धा तिथं पाहायला मिळतो. आता हे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, ठीक आहे, ग्रुप्स अँड पिरियडचे, ठीक आहे, तर हे कशाच्या रिलेटेड आहेत तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या रिलेटेड आहे. कशा प्रकारे तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला माहित असेल एलिमेंट, एखादा एलिमेंट असेल आणि त्या एलिमेंटचा जर एखादा ॲटम असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, मग काय असतात ते इलेक्ट्रॉन काय करतात बघा, हे न्यूक्लियसच्या बाजूने काय करतात इलेक्ट्रॉन फिरतात. मग आउटर मोस्ट मध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण काय म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग याच्या बाजूने असे शेल असतात. ठीक आहे, के एल, अजून एक यम आणि यन असे शेल असतात. आणि प्रत्येक शेलमध्ये 2n चा स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे बघण्यासाठी. आणि ठीक आहे, आता बघा जर आपल्याला स्टॅबल करायचं असेल तर काय करावं लागेल बघा इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला ऑक्टेट पूर्ण करावं लागेल किंवा त्याचा
डुप्लेट पूर्ण करावं लागेल. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे किंवा 8 इलेक्ट्रॉन इथं असायला पाहिजे. हे पण तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे, मी तुम्हाला नंतर सर्व गोष्टी सांगणारच आहे. बघा, इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट विच डिसाइड द ग्रुप अँड पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर आपण सांगू शकतो की तो जो एलिमेंट आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये आणि कोणत्या पिरियडमध्ये राहणार आहे. बरोबर आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आणि कोणत्या पिरियडमध्ये तो एलिमेंट राहणार आहे या सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात. कशावर? तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला सगळं माहित आहे. बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, आता ध्यानात घ्या, लक्षात घ्या की बघा आता इथं काय असणार. बघा, हा एक एलिमेंट आहे, याच्या बाजूने काय करतात, इलेक्ट्रॉन फिरतात. बरोबर आहे. म्हणजे बघा, हे असे शेल असतात, के एल, अजून असेल तर यम, अजून असेल तर यन, अशा प्रकारचे शेल असतात. आणि या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात. किती असतात? तर त्याचा फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. ठीक आहे, कशाचा? तर 2n स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात घ्या. ग्रुप म्हणजे काय? व्हर्टिकल. म्हणजे व्हर्टिकल्स आहेत ना, हे याला आपण ग्रुप्स म्हणायचं. आणि जे हॉरिझॉन्टल आहे त्याला पिरियड असं म्हणायचं. आता बघा मित्रांनो, इथे काय झालेलं आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपण लेफ्ट टू राईट जातो, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे पिरियोडिक टेबलमध्ये, तर काय होईल, त्याच्यामध्ये असं होतं विद्यार्थी मित्रांनो की एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो. म्हणजे बघा, ठीक आहे, पोटॅशियमच्या आउटर मोस्ट मध्ये जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर कॅल्शियमच्या 2 असणार. ठीक आहे, याच्या 3, याच्या 4, म्हणजे अशा प्रकारे आउटर मोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ना ते इन्क्रीज होत आहेत. ठीक आहे, आउटर मोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत आहे जर आपण लेफ्ट टू राईट जात आहे तर. ठीक आहे, लेफ्ट टू राईट जात असेल तर काय होईल, आउटर मोस्ट मध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, 1 असेल, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, अशा प्रकारे. ठीक आहे, हे होत आहे. पण बघा, सर्वात महत्त्वाचं आपण काय करतोय, तो ग्रुप बद्दल बोलतोय. आता ग्रुप म्हणजे काय? व्हर्टिकल लाईन्स या. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण व्हर्टिकल लाईन्स बघतोय त्यावेळेस वरतून ज्यावेळेस आपण खाली येतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये बघा मित्रांनो शेल ऍड होतात, जे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, हे आहे, हा एक न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या बाजूने काय शेल असतात ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. तर काय होईल, शेल ऍड होतात. म्हणजे इथं एक शेल असणार. ठीक आहे, असं लक्षात घ्या, इथं एक शेल. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 2 शेल. ठीक आहे, इथं 3 शेल. म्हणजे शेल इथं काय होत आहेत, इथं ऍड होत आहेत. त्यावेळेस आपण वरतून खाली येतो ना त्यावेळेस जे शेल असतात ते त्याच्यामध्ये ऍड होतात. हे पण लक्षात घ्या, काय होतात त्याच्यामध्ये ऍड होत असतात ज्यावेळेस वरतून आपण खाली येत होतो. ठीक आहे, एवढं घेतलं. आणि बघा, त्या सगळ्यांच्या म्हणजे हे जेवढे काही एलिमेंट पहिल्या ग्रुपमध्ये आहेत सगळ्यांच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये सारखेच इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, म्हणजे सगळ्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. इथं जर बघितलं तर सगळ्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन असणार. ठीक आहे, इथं जर बघितलं तर इथं 3च असणार. म्हणजे काय होणार की की व्हॅलेन्सी सगळ्यांची सेम आहे. सोप्या भाषेमध्ये बघा, सगळ्यांची जी काही व्हॅलेन्सी आहे ती सेम आहे. ग्रुप्सची व्हॅलेन्सी सेम असते. ठीक आहे, फक्त शेल ऍड होत जातात. हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता पिरियड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आपण ज्यावेळेस पिरियड न जातो, म्हणजे अशा प्रकारे लेफ्ट टू राईट. ठीक आहे, ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो तर व्हॉट विल हॅपन. आता काय होणार बघा मित्रांनो, ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपण लेफ्ट टू राईट जातो ना त्यावेळेस एक सर्वात मोठा फरक पडतो. तो कशाचा? तर बघा, ते म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, जे काही आपण काय बघितलं, वरून जर खाली आलो तर लास्ट ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते सगळ्यासाठी सेम आहेत, त्या ग्रुपसाठी सेम आहे. ठीक आहे, पण जर आपण असं गेलो तर इलेक्ट्रॉन काय होतील, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात. ठीक आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होतात, इन्क्रीज होतात ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो. कशा प्रकारे बघा, जर आपण असं गेलो, ठीक आहे, अशा प्रकारे तर लेफ्ट टू राईट गेलो तर काय होईल, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथं इन्क्रीज होतील. हे पण लक्षात घ्या, हे तुम्हाला दिसेल बघा. आता बघा, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, लिथियमच्या सुद्धा लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. सोडियमच्या सुद्धा लास्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे.
आणि पोटॅशियमच्या सुद्धा लास्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे जर आपण व्हर्टिकल आलो तर तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे ग्रुपनुसार जर खाली आलो तर तुम्हाला पाहायला मिळेल की लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन सेम आहे. ठीक आहे. नंतर आता पिरियडनुसार बघा. बघा हा पिरियड बघा. इथं लास्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तर इथं 2 आहे. लिथियमच्या 1 आहे, बेरिलियमच्या 2 आहे, बोरॉनच्या 3 आहे, कॅल्शियमच्या 4 आहे. ठीक आहे. सॉरी, कार्बनच्या 4 आहे, नायट्रोजनच्या 5 आहे, ऑक्सिजनचा आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय होईल, याचं लास्टवाला जे ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते वाढत जातात. ठीक आहे. जे लास्ट ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते वाढत जातात जर आपण पिरियड जर आलो तर. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. ॲटॉमिक रेडियस गेट डिक्रीज, म्हणजे आपण पिरियोडिक टेबलमध्ये जर लेफ्ट टू राईट जर गेलोय, ठीक आहे, लेफ्ट टू राईट जर गेलोय तर तिथं जे ॲटॉमिक रेडियस आहे ते डिक्रीज होते. कसं बघा, आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत आहेत. म्हणजे काय होत आहे, तर ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत आहे. लक्षात घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे. का होत आहे, कारण जास्त इलेक्ट्रॉन असतील तर काय करेल, न्यूक्लियस जास्त फोर्स लावणार त्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्यासाठी, त्याच्यामुळे हे होते. त्यानंतर बघा मित्रांनो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन गेट इन्क्रीज. आता तुम्हाला सांगितलं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इन्क्रीज होत आहेत. बघा 1 2 3 4 5 अशा प्रकारे होत आहे. इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले म्हणजे ॲटॉमिक रेडियस काय झालं, डिक्रीज झालं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर इन्क्रीज झाले तर काय होईल, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होईल. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण वरतून खाली येणार, ठीक आहे, ठीक आहे, टॉप टू बॉटम म्हणजे ग्रुपनुसार, तर इथं काय होणार, शेल नंबर गेट इन्क्रीज. म्हणजे बघा, इथं 1 शेल होता, इथं 2 शेल, इथं 3 शेल आणि इथं 4 शेल. म्हणजे ज्यावेळेस आपण वरतून ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस शेल काय होतात, इन्क्रीज होतात. ठीक आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन 1 शेल, खाली आलो तर 2 शेल, अजून खाली आलो तर 3 शेल, अशा प्रकारे शेल आहेत ना ते इथं इन्क्रीज होत आहेत. हे पण तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. समजते तुम्हाला मी काय सांगतोय ते डीप मध्ये. चला आता जाऊया आपण समोर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे बघा, आता तुम्हाला मी सांगितलं, ठीक आहे, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत आहे ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जात आहे अशा प्रकारे. तर ॲटॉमिक रेडियस काय होत आहे, डिक्रीज होत आहे. ॲटॉमिक रेडियस गेट डिक्रीज. ठीक आहे, लक्षात घ्या. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण लेफ्ट टू राईट जातो ना, तर जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असते ना ती इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा इन्क्रीज होत आहे. लक्षात घ्या, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर लेफ्ट टू राईट जातो त्यावेळेस इन्क्रीज होतात. सोबतच इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा इन्क्रीज होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे ज्यावेळेस आपण अशा प्रकारे जातोय, ठीक आहे, लक्षात घ्या, तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते. ऑब्व्हियसली बात आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर इन्क्रीज होत असेल तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होईल, डिक्रीज होईल. आणि मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा इथं डिक्रीज होतील. ठीक आहे, लेफ्ट टू राईट हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. हे 3 पॉईंट सर्वात महत्वाचे आहेत. त्यानंतर बघा मित्र, जर तुम्ही वरतून खाली आले ग्रुपनुसार तर काय होईल, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे बघा, या ॲटमपेक्षा याचं ॲटॉमिक रेडियस जास्त आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा याचं जास्त आहे, याच्यापेक्षा याचं जास्त आहे. म्हणजे वरतून ज्यावेळेस तुम्ही खाली याल ना त्यावेळेस ॲटॉमिक रेडियस काय होणार, इन्क्रीज होणार. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे तुम्ही वरतून खाली येता ना त्यावेळेस काय होते, जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी होते ती डिक्रीज होते, कमी कमी होत जाते. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा कमी कमी होत जातात. लक्षात घ्या. आणि काय इन्क्रीज होईल मग, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर विल इन्क्रीज. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे 3 पॉईंट, आणि हे 3 पॉईंट सर्वात महत्वाचे आहेत जर तुम्हाला हे पुरं समजायचं असेल तर. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. आणि जो हॅलोजनची जी फॅमिली आहे बघा, ठीक आहे, तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप 17 याच्यामध्ये जे मेंबर आहे सर्व हॅलोजन फॅमिलीचे आहेत. म्हणजे बघा हा, ठीक आहे, ही सर्व हॅलोजन फॅमिली आहे. याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला ग्रेडेशन इज ऑब्झर्व इन देअर फिजिकल स्टेट. म्हणजे त्यांच्या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला ग्रेडेशन पाहायला मिळते. ग्रेडेशन म्हणजे काय, चेंजेस पाहायला मिळतात. कशा प्रकारे, तर बघा, हे जर बघितलं तुम्ही फ्लोरीन, तर फ्लोरीन बघा मित्रांनो, फ्लोरीन अँड क्लोरीन हे गॅसेस फॉर्म मध्ये आहेत. ठीक आहे, हे गॅसेस फॉर्म मध्ये आहेत. ब्रोमीन हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. आयोडीन हा सॉलिड फॉर्म मध्ये आहे. आयोडीन कसं आहे, तर सॉलिड फॉर्म मध्ये आहे. म्हणजे काय झालं, तुम्हाला इथं ग्रेडेशन पाहायला मिळालं.
फिजिकल स्टेटचं. ठीक आहे, या पण गोष्टी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आय होप विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला सगळा चॅप्टर, जे आपण एकदम शॉर्ट मध्ये तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. आणि जे काही डिटेल पॉईंट्स होते ते सगळे पॉईंट्स आपण इथं बघितलेले आहेत. तुम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आम्हाला बिंदासपणे विचारू शकता. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.